नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या पुन्हा एकदा व्लॉगमध्ये. तर आज आहे डे 2 मालवणमध्ये. काल जरा सगळे खूप थकले होते, मला व्लॉग एंड करता आलं नाही कारण की ट्रॅव्हलिंग झाली होती प्लस झोपही झाली नव्हती कोणाची. त्यानंतर आम्ही तुम्ही बघितलं असेल संगम बघायला गेलतो. सगळे झोपून गेले, सूरज सगळे म्हणजे ऑलमोस्ट सगळे थकले होते. आताही बघताय माझी झोप प्रॉपर झाली नाही, म्हणजे डोळे अजून सुजलेत. आय नीड मोर स्लीप. पण स्टील ओके. आता आज काहीतरी फन होणार आहे ब्लॉगमध्ये, कारण की आज काहीतरी धम्माल करणार आहे. माझ्या लाईफचा तर पहिले एक्सपिरियन्स असेल, सगळ्यांचाच असेल आय थिंक सो. मोरे भाऊ आमचा 5वी बार आहे. तीन वेळेस झालेला आहे. चार वेळेस. हे आम्ही फर्स्ट टाइम तुझा काय, कारण तू मित्रांसोबत जास्त फिरत नाहीस ना, त्याच्यामुळे. हा, मग कामं वगैरे असतात ना, तर मग ते मला वेळ भेटत नाही माहिती आहे का असं फिरायला. आजच्या ब्लॉगमध्ये खूप मस्ती होणार आहे. अँड वन मोर थिंग, लिस्टमध्ये नव्हतं बट वी आर गोइंग टू गोवा आजच. ते आमचं प्लॅन होतं, ॲक्च्युली कॅन्सलच झालं होतं ऑलमोस्ट, बट तो लिस्टमध्ये होतं, फक्त फिक्स नव्हतं. ते आता यांनी 7,000 रुपये भरून फिक्स केलं. त्याचं पण गॅरंटी नाही, फोन लागत नाही. गॉड टू मच फन. पाटील माझी डिफेंडर कार्ड तिकडून. माझी डिफेंडर कार्ड. नीड उत्तप्पा, ऑनियन उत्तप्पा. मी नाही इथं बसू. नाही मी नाही. काय लागतं कशाला? हा पंखा लावायला. तर तू आज काय खाणार आहे? उत्तप्पा खा, उत्तप्पा. जे चांगलं आहे ते खाणं. सर जो तेरा चकराए या दिल डूबा जाए, आजा प्यारे पास हमारे, काहे घबराए काहे घबराए. भारी आलाय. कोणाला मालिश करायची आहे? कमी आहे आला. हे तर या लोकांची ऑर्डर येऊन संपायला आले. माझा काय ऑर्डर आला नाही. पण हा डोसा काय खाताय तुम्ही इकडे येऊन? कोकणात येऊन जर तुम्ही साऊथ इंडियन ऑर्डर करत असणार तर काय होणार? काय गावने मला पाहिजे तर मी आहे ना अंड्याच्या मम्मीला सांगेल, ते बनवते अल्टरनेट वीकमध्ये, तर मी तिथं खाईल. भाऊ हे बघा, आपण ही गाडी घेऊन जाऊ. माझी डिफेंडर आहे ना, ती तिथं पार्किंगला लावू. ठीक आहे. आणखी गोव्यामध्ये खूप असं रॅश ड्रायव्हिंग होते, तर माझी डिफेंडर घेऊन लागलं बिगलं तर मग सीन होईल ना, है ना निल्या? माझी डिफेंडर इथं पार्किंगला लावतोय मी, मग आपण येताना मग घेऊ पेट डिफेंडर. माझी डिपेंडर तारलेले पैसे कधी अकाउंट मी डिपेंडर हॉटेल बुक करायला पैसे नाही झाले, मला डिपेंडर आहे माझ्याकडे. डिपेंडर तुला माहिती आहे ना, एडिट मीच करतो ब्लॉग. मग काय कपडे काय घालव तिकडे? मी काय कपडे काय घालव तिकडे मोरे आपण स्कूबा डायव्हिंग करताना? मी ना शेरवानी घाल ना. कॅमेरा आहे म्हणून यांना कुठं घेऊन जात नाही माहिती आहे का. आता मुमेंट ऑफ द ट्रुथ. आता राईड चालू होईल. स्वतः लाईन आहे थोडी. पहिलं जो जेट स्की आहे तो, अँड पॅराग्लायडिंग, स्कूबा डायव्हिंग आणि अशी 4-5 ॲक्टिव्हिटी आम्ही घेतल्या. तर फोटो काढतोय, इकडे बघा. It was at this moment that he knew. He fucked up. अलग ही लेवल का बंदा था. नाव असा विषय आहे की इथून दुसऱ्या बोटमध्ये घेऊन जाणार. महाराजांचं हा जो आयकॉनिक स्टॅच्यू आहे महाराजांचा, आपणच इकडून पडला नाही पाहिजे बाबा. गेला 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 वर गेला. आता माझा टर्न आहे.
थोडी 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 पाटते लिटिल लिटिल मला होता ना एक्सपिरियन्स करणार आहे वन अँड कल गई आज मैं मरी जाऊंगा भगवान बचाओ मेरी मम्मी मेरी वादा। सूरज कसं वाटतं सूरजसोबत स्कॅम झाला सूरजला साधं करायचं होतं आम्ही त्याला डिप करायला लावून जो पाण्यात बुडालाय एक्सपिरियन्स होता खूप भारी एक्सपिरियन्स मजा खूप आली आणि वरून जो व्ह्यू दिसतो पूर्ण चोहीकडे यार म्हणजे परत एकदा करायची इच्छा होती बट मला नाही ते अजून आमच्याकडे दुसरं ॲक्टिव्हिटी आहे स्कुबा डायव्हिंगला जायचं आहे सो आवर बोट इज रेडी राईड एकदम भारी मस्त मस्त मजा आली पहिलं बनाना राईड आणि केला आम्ही डीप केली साधी नाही केली हा म्हणजे त्याच्यामध्ये दोन्ही प्रकार दोन असतात प्रकार असतात. एक डीप असतात म्हणजे तुम्हाला पाणीमध्ये 4-5 वेळा डीप केलं जातं आणि देन ते 100 ते 120 फीट असं वर घेऊन जातात गोव्यामध्ये आम्हाला ना पैशाची कमतरता झाली तर मग सूरजने धंदाच खोलला मेवाड कुल्फी ले लो बोल पे मेवाड 120 ऑनलाइन किया ना इसलिए याद है ना अरे अजून एक घ्या एक कुल्फी किया ना 120 ऑनलाइन दो अभी कुल्फी आवड येऊन घेतली प्रसाद स्कॅनर दे तुझा माझं स्कॅनर अरे रुको ये स्कॅनर नाही आहे अरे साया अरे आया आईस्क्रीम क्लायंटना पेमेंट देत नव्हतं म्हणून प्रसादने नवीन बिझनेस चालू केला ड्रीम वेडिंग कुल्फीवाला काका कुल्फीवाला फुल जो 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 असं तुम्ही बघू शकता माझ्या डाव्या हाताला उजू बोल्ट आहे उजवा आहे. अरे एक मिनिट हा उजवा आहे अलग ही लेवल का बंदा था तर आता इकडून आम्ही जाणार आहोत पाणी हा चला टेक 51 तिचा रिप्लाय येईल बाळा टेन्शन नको घेऊ सो जस्ट आता इन्स्ट्रक्शनने एक्सप्लेन केलं सगळ्या गोष्टी वी आर आता डीप सीचं तर आमचं आहे त्यात एक विष्णूची मूर्ती आहे एकदम अजून डीप जर त्याला बघायचं तर त्याचे वेगळे थोडे चार्जेस आहेत बट मी ते करणार आहे मी ते बघणार आहे ती मूर्ती थोडं आतमध्ये अँड नाव थोडा एक्साइटमेंट आहे आणि थोडं अजून धगधग फील होते आता सूरज प्रवीण आणि नीला गेलाय खाली माझी बारीनंतर आता ते बघू कधी येतील वरती आणि त्याचा एक्सपिरियन्स काय हे कळेल नंतर तू एकटाच जाणार आहे हा नंतर तू एकटाच एकटा जाणार ते विष्णूची आणि हे इथं बसले ते इथं असंच ते वेड आहेत ते वेड आहेत ये का तो ऐकतच नाही गाईज मला आता खाली भेटतो How are you? I am under the water. Please help me. Here too much raining. मिलिटरीची पॅन्ट मध्ये टाकली बॅग डन विथ द ऑल थिंग्स अँड एक बोलता येईल की स्कुबा डायव्हिंग मस्ट आहे तुम्ही जर येत असाल जर कुठेही गोवा वगैरे ला घेत असाल तर खरा खूप ट्राय कारण की गोव्याला नाही रे मालवणला किंवा गोव्याला कुठेही करत असाल हां कारण की तो एक्सपिरियन्स खूप वेगळा होता तुम्हाला मालवणमध्ये भेटणार कारण गोव्यामध्ये काय थोडं कल्चर थोडं वेगळं आहे ना इकडे कसं थोडंसं माणुसकी पण आहे आणि सगळे आपले म्हणजे ते फ्रेंडली इकडले जो स्टाफ होता आमचा तो खूप सपोर्टिव्ह होता खूप फ्रेंडली होता खूप मजा आली त्यानंतर परत आम्ही स्विमिंग करत होतो अँड दॅट वॉज व्हेरी फन म्हणजे गो कार्टिंग वगैरे घेताय तुम्ही त्यापेक्षा माझं सजेशन असेल की 100 रुपयाचा तो लाईफ जॅकेट देतात आणि त्याच्यासोबत स्विमिंग करायला सोडून देतात तुम्हाला अँड दॅट वॉज व्हेरी फन थोडी फाटत तर होती बट मस्त म्हणजे मजा खूप जास्त पण एकदा तुम्ही फक्त तुमच्या आयुष्यातले ते 5 सेकंद किंवा 10 सेकंद जर म्हणजे विसरून म्हणजे त्याला न घाबरता जर ती 10 सेकंद जर तुम्ही डेअरिंग दाखवली ना तर पुढचे 4-5 मिनिटं तुम्ही तुमच्या आयुष्यातले बेस्ट खूप मजा आली आम्हाला बेस्ट हा तर परत गेला हा परत आला होता परत नाही, एवढं पण नाही. पुढच्या वेळी परत जानेवारीला येणार आहे तुम्हाला मी पण केली ह्याच्यामुळं पण मस्त मजा आली तर मंडळी आता आम्ही पोचलो आहे गोव्यामध्ये
अँड गोवामध्ये आम्ही अपार्टमेंट बुक केलं आहे 2 BHKचा अँड आम्हाला भेटलं आहे काइंड ऑफ असं लास्ट टाईम जो 2 BHKचा अपार्टमेंट होता जर तुम्हाला आठवत असेल अनिकेत त्यांच्यासोबत आलो होतो तसाच टाईपमध्ये बट थोडा वेगळा आहे अँड बाल्कनीमधून व्ह्यू हा असा दिसतो भारी आहे अँड दिस इज हॉल हा हॉल आहे फोटोजेनिक आहे जरा चांगला आहे अँड पेंटिंग्स काही अँड असं एंटर केल्यावर आपला छोटासा किचन अँड देर इज अ 1 बेडरूम इथूनही बाल्कनीचा मस्त व्ह्यू दिसतो एकदम भारीसा स्विमिंग पूलचा टायमिंग 10 ते 5:30 त्याच्याशिवाय आपण जाऊ नाही शकत नंतर अँड 1 मोर बेडरूम व या इथं वॉशरूम याचा अजून एक आहे थोडं आराम करतायत आपले काही मित्र सो त्यांना आराम करू देऊया अँड नाव आताचं प्लॅन असं आहे की थोडं हलकंसं आराम करायचं आहे अदरवाईज फ्रेश वगैरे व्हायचं आहे अँड जेवणाला निघायचं आहे तर आता आम्ही अंड्याच्या शोधात निघालो आहे गोव्याच्या स्ट्रीटवर लोक दारू बिअरसाठी निघतात आम्ही अंड्याच्या शोधासाठी म्हणजे मी नाही त्यांना अंडं खायचे विचार आहेत सो ते अंडे वगैरे बाय करतील अँड एक जेवणाचं हॉटेल बाजूलाच आहे द लिटिल गोवा तिथं आम्ही फूड ऑर्डर करू घरी बसून आरामात चिल करणार आहोत आधा लिटर बस होगा अभी कल के लिए सिर्फ ठीक आहे चले फिर जाएंगे ना बाहर तब लेके आएंगे गोवामध्ये काय रे काय शॉपिंग करतोय आम्ही ब्राऊन ब्रेड स्प्राईट आणि काय आपलं दूध चायपत्ती कहाँ पे शक्कर कहाँ पे चायपत्ती कर दे दो पाव किलो पण झाले ना ए शान्या एकदा तरी दे मला संध्याकाळी हॅलो घे घर नाही बसवायचं 2 दिवसासाठी चालू आहे गोव्याला आपण ये मैं वेजिटेरियन है मैं मैगी का पैसा देगा बस कुछ नहीं पूरा काउंटर में लगेगा पूरा पैसा। मैगी खाएगा बच्ची मैगी में हल्का डालेंगे। हाँ खूप घेतली आहे ना मॅगी 8 पॅक वाली घेतली वो भी एक्स्ट्रा मसाला के साथ मैगी मसाला मैं अच्छे से बनाता है चुम्मेदार है मैगी बनाता है